नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर दिवाळी गोड होणार। या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर। राज्य सरकारच्या माध्यमातून नवा जीआर। जे जिल्हे बाकी होते अशा जिल्ह्यांसाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 13 ऑक्टोबर रोजी सुद्धा जीआर घेण्यात आलेला होता। त्यामध्ये जवळपास राज्यातील सर्व जिल्हे पात्र होते, परंतु हा जो जीआर आहे 15 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आलेला। राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी हा जीआर घेण्यात आलेला आहे। आणि हे जी निधी आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया। बघा, शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे, ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन जो काही शासन निर्णय आहे यासाठी 480,50,37,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यापूर्वी राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांसाठी जीआर घेण्यात आलेला होता आणि जे जिल्हे उर्वरित होते या जिल्ह्यासाठी सुद्धा आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे। थेट डीबीटी मार्फत हे पैसे वाटप केले जाणार आहेत असा सुद्धा उल्लेख या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे। आता तुम्ही जिल्ह्यानुसार निधी या ठिकाणी पाहू शकता, कोणकोणते जिल्हे आहेत यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम। ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचा जो पाऊस अतिवृष्टी झालेला होता त्यामुळे जे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं, जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, तर अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।